सगळ्यांना नमस्कार. अ, आज आपण भजगोविंदीचा 5वा श्लोक घेत आहोत आणि पहिले 4 श्लोक आपण बघितले. त्याच्यामध्ये आपण बघितलं की शंकराचार्य म्हणतायत की हे मूढमते, गोविंदाचं भजन कर. कारण मृत्यूजवळ आल्यावरती व्याकरणाचे नियम किंवा पुस्तकी ज्ञान तुला वाचवू शकणार नाही. म्हणून व्यर्थ चर्चा सोडून तू ईश्वर भक्तीत आपलं मन लाव. धनाची तृष्णा, पैशाचा लोभ सोड. मनात सद्बुद्धी निर्माण कर. जे काही कर्माने मिळतं, आपल्या कष्टाने मिळतं, त्यातच समाधानी राहा. मोह वासना आणि विशेषतः ते स्त्रीच्या शरीरातून किंवा मोहापासून निर्माण होणारी जी वासना आहे, हा माव समेद याचा विकार आहे असं समजून पुन्हा पुन्हा विचार कर आणि मोहापासून स्वतःला वाचव. हं. नंतर मागच्या वेळेला आपण बघितलं की जीवनाची नश्वरता त्यांनी सांगितली. म्हणजे कमळाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे जीवन अत्यंत चंचल आणि क्षणभंगूर आहे. तेव्हा वेळेचा सदुपयोग कर. आणि हे जग हे रोग, अभिमान, दुःख यांनी भरलेलं आहे. हे तू ओळख आणि या नश्वर जगातून मुक्तीकडे वाटचाल कर. हा आतापर्यंत आपला प्रवास झाला. शंकराचार्यांचं आपण स्मरण करूया. हं. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की शंकराचार्य, आदिशंकराचार्य, ते श्रुती म्हणजे वेद, स्मृती आणि पुराण यांचं आलय म्हणजे घर आहेत. आणि ते करुणेचे सागर सुद्धा आहेत. करुणालय, दयेचे सागर आहेत. अशा परमपूजनीय अशा भगवत्पाद म्हणजे प्रत्यक्ष भगवान स्वरूप अशा शंकराचार्यांना मी नमस्कार करतो. तर आता आपण 5व्या श्लोकाकडे जाऊया. आणि हे 5वा, 6वा, 7वा हे जे 3 श्लोक आहेत ना, ते आपल्या शंकराचार्यांनी त्यांची समाजामधली निरीक्षण ज्यांना दिसलं ते त्यांनी नोट केलेलं आहे इथे. आणि विशेषतः 1200 वर्षापूर्वी जे त्यांनी पाहिलं ते अजून तसंच आहे. हे पण आपल्याला कळेल आपण ज्यावेळेला हे पुढचे श्लोक बघू. ती निरीक्षणं आहेत की तशीच आहेत. ते असं म्हणतात की यावत वित्तोपार्जन सक्तः, म्हणजे हे मनुष्य, जोपर्यंत तू धन, वित्तोपार्जन धन कमवण्यामध्ये मग्न आहेस, त्याच्यामध्ये तू सक्त आहेस, तोपर्यंतच तुझं कुटुंब, निज परिवार असं म्हटलंय. म्हणजे कुटुंब, आपले सुहृद, आजूबाजूचे मित्र मंडळी वगैरे सगळे हे तुझ्यावरती प्रेम करतात किंवा तुझ्याशी जोडलेले असतात. रक्त हा शब्द वापरलाय. निज परिवारो रक्त हा, हे जोडलेले असतात. पश्चात जीवती जर्जर देही, नंतर मग तू ज्यावेळेला म्हातारा होतोस हे मनुष्य, तुझं शरीर वृद्ध होतं, जर्जर होतं, तेव्हा तू नुसतं नावापुरतंच जिवंत असतोस असं त्यांनी म्हटलेलं आहे. पश्चात जीविती जर्जर देही वार्ता कोपी न पृच्छती गेहे, म्हणजे तुझी वार्ता, तुझी चौकशी, ख्याली खुशाली हेही कोणी करत नाही. तुझ्या घरात सुद्धा पृच्छती गेहे, तुझ्या स्वतःच्या घरात सुद्धा तुझी चौकशी कोणी करत नाही. तसा हा कडक श्लोक आहे थोडासा. इथे शंकराचार्य बेसिकली नातेसंबंधामधला स्वार्थ त्याच्यावरतीच ते प्रकाश टाकतायत. आणि ते म्हणतायत की जगातलं बहुतेक प्रेम हे निमित्तावरती आधारित असतं. म्हणजे बॉटम लाईन प्रश्न विचारलेला आहे इथे की माझी किंमत माझ्या बँक बॅलन्समुळे आहे की माझ्या अस्तित्वामुळे आहे. हा बरोबर. त्याचा मेन अर्थ आहे. आणि अर्थातच म्हणजे हे जे मानवी प्रवृत्तीचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही उदात्त अपवाद आहेतच, नक्कीच नाही आहेत. पण तरी सुद्धा हे सामान्य सत्य आहे, तिकडे आपलं दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण म्हणजे ऍक्च्युली मी सुरुवातच मला असं वाटतं की आपण सुरुवात करूया ती वाल्या कोळीची गोष्ट सगळ्यांना माहिती असतं. वाल्मिकी ऋषी म्हणजे त्यांचं जे आधीचं जीवन वाल्या कोळी, रत्नाकर त्याचं नाव होतं. रत्नाकर कोळी आपल्या कुटुंबासाठी हा लूटमार करायचा. त्यावेळेला नारद मुनी आले आणि त्यांनी त्याला विचारलं, अरे तू हे जे पाप करतोयस त्याच्यामध्ये तुझं कुटुंब सहभागी आहे का? तर तू घरी जाऊन विचारते. तर हा रत्नाकर घरी गेला आणि त्याने पत्नीला, मुलांना, निज परिवार ते शब्द वापरले तसा विचारला की बाबा तुम्ही माझ्या पापामध्ये पण सहभागी आहात का? तर सर्वांनी त्याला उत्तर दिलं की तुझं कर्तव्य आहे की तू आमचं पालन पोषण करायला हवं.
तू पैसे कसं मिळवतोस ते पापाने की पुण्याने हा तुझा भाग आहे. आमचा त्याच्यात काय पार्ट येत नाही. तेव्हा आम्ही फक्त तुझ्यामध्ये सुखाचे वाटेकरी आहोत, पापाचे नाही. अशी ती कथा आहे. तर म्हणजे शंकराचार्य सुद्धा काय म्हणतात की धन कमवण्यामध्ये एखादी व्यक्ती जी सक्षम असते, तोपर्यंत त्याचा निज परिवार, कुटुंब, सरुज, आजूबाजूचे लोक ह्याच्यावरती प्रेम करतात, त्याला मान मिळतो. परंतु सेम तोच व्यक्ती ज्यावेळेला दुबळा, अशक्त होतो, जर्जर होतो, तेव्हा त्याच्याशी सामान्य संभाषण सुद्धा कोणी करत नाही. महाभारतामध्ये एक ऍक्च्युली एक व्हेरी फेमस, सगळ्यांनी ऐकलं असेल हे वाक्य. पण भीष्माचार्य यांचा धर्मराज युधिष्ठिर याच्याबद्दल एक संवाद आहे. आणि त्यावेळेला ते म्हणतात, ते भीष्माचार्यांच्या तोंडीचं वाक्य आहे. ते म्हणाले, अर्थस्य पुरुषो दासः, दासस्त्वर्थो दासस्त्वर्थो न कर्हिचित इति सत्यम महाराज बध्योस्मर्थेन कौरवेही. म्हणजे जग हे सगळं, हे संपूर्ण जग हे अर्थाचं, की म्हणजे अर्थ म्हणजे पैसा, पैसा धनसंपत्ती ह्याचं दास आहे. आणि पैसा धनसंपत्ती किंवा अर्थ कोणाचा दास नाही. म्हणूनच मी नाईलाजाने का होईना पण कौरवांच्या बाजूने बांधलं गेलेलं आहे, असं ते भीष्माचार्य म्हणतात. म्हणजे त्यांच्यासारख्या महान पुरुषाची, महान योद्ध्याची ही कथा, तर मग सामान्य माणसाबद्दल आपण काय बोलायचं? यु नो, तुमचं पद ज्यावेळेला एखादी व्यक्ती गमवते, काही असू दे ते, सत्ता असू दे, पैशाचा काहीतरी असू दे, त्यानंतर कोणी विचारत नाही तुम्हाला. एखादा म्हणजे आपण बघतो की निवृत्त झालेले लोक असतात आणि एकेकाळी हे अत्यंत सामर्थ्यशाली लोक असतात, पण नंतर मग त्यांच्याकडे कोणी विचारत नाही. असं तर तो असा अर्थ आहे. तर ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि गोविंदाचं भजन करावं, हे परत परत शंकराचार्य सांगतात. बॉलिवूडचे जे स्टार्स आहेत ह्यांचे सुद्धा इंटरव्ह्यूज जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा तेही लोक काही साधारण हेच सांगतात. म्हणजे आय डू रिमेंबर एकदा अमिताभ बच्चन यांची मुलाखत होती आणि त्यांचा जेव्हा पूर्वी याराना सिनेमा लागला होता तेव्हा न्यूयॉर्कमध्ये त्यांना ब्रॉडवेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड असं स्वागत झालं होतं आणि लिमो घेऊन वगैरे लोक बाहेर उभी होती, प्रचंड जनसमुदाय बाहेर होता. आणि हेच नंतर बऱ्याच वर्षांनी जेव्हा त्यांचा बडे मिया छोटे मिया सिनेमा न्यूयॉर्कमध्ये लागला होता आणि ही वॉज अगेन ॲट द सेम थिएटर आणि सगळं, बाहेर कोणीही नव्हतं, शुकशुकाट होता. जेव्हा त्यांनी टॅक्सी त्यांची बुक केलेली मागवली तेव्हाच ते कोणतरी आलं. सो काळ हा बदलत असतो, त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी एक शाश्वताची गरज असते. एक कुशाला तरी एक आधार जो आहे तो परमेश्वराचा आधार आहे आणि दॅट शुड बी द कॉन्स्टंट इन लाईफ. अँड चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन लाईफ. त्यामुळे त्याच्यात जर तरुण जायचं असेल तर भज गोविंदम शिवाय काही पर्याय नाही. कारण मनुष्य हा आयुष्यभर माझं घर, माझं कुटुंब या एका भ्रमामध्ये असतो आणि रक्ताचं पाणी करून लोक धनसंचय करतात. पण शंकराचार्य इथे असं म्हणतायत की कुटुंब किंवा आजूबाजूच्या समाजातलं तुझं स्थान आहे, ते तुझ्या क्षमतेवरती प्रेम करते, क्षमतेचा आदर करते. हम्म. जोपर्यंत तू या घराचा एक आधारस्तंभ आहे, फायनान्शियल सपोर्ट, तोपर्यंत तुला मान सन्मान मिळतो. आपल्याकडे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, देर इज अ वे. हम्म. तर काही लोकांनी त्याचा एक गमतीशीर अर्थ घेतलेला आहे. विल म्हणजे काय अर्थ होतो? विलचा अर्थ मृत्यूपत्र पण होतो. वेन देर इज अ विल, देर इज अ वे. तो हा. ती अशी गोष्ट पण आहे की या म्हणजे विल जोपर्यंत तुम्ही सांगताय तोपर्यंत तुम्हाला आहे त्याच्याकडे. म्हणूनच सगळी वयस्कर मंडळी बऱ्याचदा असं सगळं धरून ठेवतात. म्हणजे हम्म. की त्यांना असं वाटतं की हाच माझी सिक्युरिटी आहे, हेच हम्म. माझा, ही जे पैसे आहेत, ही जी प्रॉपर्टी आहे, हेच माझी सिक्युरिटी आहे. जोपर्यंत हे माझ्याकडे आहे तोपर्यंत माझी मुलं, माझे नातेवाईक माझी थोडीफार काळजी करतील, थोडीफार काळजी घेतील. म्हणून लोक खूप साठवतात, त्यांना ती सिक्युरिटी हवी असते. आणि ह्या सिक्युरिटीची गरज मला म्हणजे आश्चर्य वाटतं, गंमत वाटते की तुकारामांसारख्या माणसाला याची गरज लागत नाही. कारण काय की जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना एवढे मोठे नजराणे आणि दागिने आणि सगळं पाठवलं, त्यावेळेला ते काय म्हणाले की हे सगळं घेऊन जा राजांसाठी, हे नको मला, अवघे हे धन मृत्तिके समान. तर हा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, हा जो आउटलुक आहे, हा आउटलुक येतो कसा?
म्हातारे किंवा वृद्ध जे गोष्ट असतात, हा जर्जर देह हा निसर्गाचा नियम आहे. आपण सगळ्यांनी जर्जर देह होणार आहे आपल्याला, म्हणजे आपण जर लकी असतो तर काहीतरी तरुणपणी सुद्धा निघणारी लोक असतात. पण चार गोष्टींना या संसारामध्ये एक दुःख किंवा चक्र मानलं गेलंय. दुःख चक्र मागे पण आपण बोललो होतो थोडंसं दुःख. तर ते कुठे म्हणजे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. जरा म्हणजे आजारपण आणि सॉरी, जरा म्हणजे वृद्धत्व, आणि व्याधी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला व्याधी म्हणजे शारीरिक काही जे प्रॉब्लेम्स वगैरे असतात किंवा मानसिक प्रॉब्लेम असतात त्या सगळ्या व्याधीमध्ये येतात. तर वृद्धत्व किंवा म्हातारपण किंवा जरा यानुसार आपल्या शरीराची शक्ती कमी होते, बरोबर. इंद्रिये आपलं म्हणजे डोळे, कान वगैरे हे सगळं कमकुवत होतात, बुद्धी थकते, वा तरुणपणाची शक्ती कायम राहत नाही. आणि हा निसर्गाचा नियम आहे. आणि जो तसं झालं की मग माणूस उपयोगातून बाद होतो. ज्या हातांनी मुलांचं संगोपन केलं, त्यांचं प्रेम दिलं, जेव्हा तेच हात थरथरू लागतात त्यावेळेला ते इतरांना ओझं वाटू लागतात. आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय. आणि वृद्धापकाळ आल्यावरती मग हे असे शक्तिशाली लोक सुद्धा दुर्लक्षित होतात. पूर्वी लोक त्यांच्याकडे सल्ला मागत असत, पण आता कोणी त्यांचं थांबून बोलणं सुद्धा ऐकत नाही. ह्याच्यामुळे बऱ्याच समस्या सुद्धा निर्माण होतात. म्हणजे इट्स नॉट जस्ट की म्हणजे त्यांना त्रास करा, इतरांनाही त्रास होतात, त्याच्यामुळे त्रास होतो. म्हणजे नाही होतो ना. अं, आणि कसं आहे, हा खरंच एक मोठा प्रॉब्लेम आहे. इथे सुद्धा जे ओल्ड एज होम्स आहेत, अमेरिकेमधली, शिकागोमधली, ह्या लोकांनी स्वतःच्यासाठी पैसे ठेवलेले असतात. पण तरी सुद्धा आय हॅव बीन देअर वन्स ऑर ट्वाइस फॉर लाईक काहीतरी प्रसंगाने चेंबर ऑफ कॉमर्सच्या तर्फे. तर तेव्हा ती माणसं रडत असतात. त्यांना असं वाटतं की मी कधी बाहेर जाणार, मला कोण घेऊन जाईल. हा जो वृद्धापकाळ आहे ना, हा अत्यंत कठीण काळ आहे आणि तो सगळ्यांसाठी आहे. असं नाहीये की तुमच्याकडे पैसे आहेत म्हणजे तुम्ही सुखात आहात, असं नाहीये. भले भले तिथे त्यांना टाकून दिलेलं असतं त्यांच्या मुलांनी. पैसे भरतात, पैसे भरतात, पैशाचा प्रश्न नसतो, खायला असतं, प्यायला असतं, कपडे उत्तम असतात. पण ती माणसं खूप एकटी आणि खूप दुःखी असतात ही माणसं. बरोबर बरोबर. मी मी ऍक्च्युली व्हॉलंटिअरिंग केलंय काही तिकडे. आणि हॉस्पस म्हणजे त्यांची जी शेवटचे काळ असतो त्याच्यामध्ये व्हॉलंटिअरिंग मी केलंय, त्यावेळेला मला बरोबर माहिती आहे तिकडे काय कधीतरी त्याच्याबद्दल सांगितले तिकडचे अनुभव. पण हे हे तू म्हणतेस ते एक मनोवैज्ञानिक सत्य आहे. म्हणजे आधुनिक मानसशास्त्र सुद्धा सांगतं की माणसं ही उपयुक्तता किंवा युटिलिटी पाहून संबंध टिकवतात. याला एक नाव पण आहे, आणि सोशल एक्सचेंज थिअरी आहे ऍक्च्युली. आधुनिक समाजशास्त्र सांगतं की सोशल एक्सचेंज थिअरी थिअरी आहे. हे 1200 वर्षापूर्वी शंकरांनी सांगितलेलं आहे. मग ही थिअरी काय सांगते की कुठल्याही नातेसंबंधात किंवा व्यवहारामध्ये रिवॉर्ड आणि कॉस्ट ह्या दोन गोष्टी येतात. म्हणजे माणूस ज्यावेळेला बघतो एखादा नातेसंबंध, त्यावेळेला तो बघतो की फायदा काय त्याच्यामध्ये, माझा रिवॉर्ड काय, एखाद्या नात्यामधून आपल्याला मिळणारं सुख, आनंद, आदर, प्रेम किती आहे, आणि खर्च आहे, खर्च किती किती आहे. म्हणजे नातं टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, किती ऊर्जा खर्च करावी लागते, किती पैसा किंवा भावनिक गुंतवणूक इव्हन ते बघावे लागतं. आणि तिकडे जास्त जास्त फायदा, तिकडे माणूस जास्त गुंतो. पण शंकराचार्य एक त्याला एक सेपरेट वेगळी उलटी ट्विस्ट देत आहेत. तर ते काय म्हणतात की फायदा तोटा तुम्हाला बघायचा आहे ना, ठीक आहे, पण नश्वर फायदा कशामध्ये आहे, शाश्वत फायदा कशामध्ये आहे, ते तुम्ही बघा. आपण हे नेहमी विसरतो की नश्वर जगातल्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा एक्सेसिव्ह अटॅचमेंट होते, हा तोट्याचा व्यवहार आहे. ओव्हर द टाइम, ओव्हर द पिरियड, ज्यावेळेला हा मृत्यू येतो त्यावेळेला तो तो व्यवहार समोर येतो. पण ईश्वराशी जोडलं जाणे हाच मानवासाठी सर्वात मोठा फायदा आहे. म्हणजे अल्टिमेट प्रॉफिट हा तोच आहे. त्यामुळे हा जो श्लोक आहे ना, तो वाचून निराश व्हायची गरज नाही. कारण कारण काही लोक म्हणतील अरे काय हे निराशवादी तत्व, तसं नाहीये ते. तर आपल्याला एक स्वच्छ दृष्टी किंवा क्लॅरिटी त्याच्यामुळे मिळते. आत्मबळ त्याच्यामुळे निर्माण करायला शक्ती मिळते. कारण केवळ शरीराच्या किंवा पैशाच्या जोरावर मान मिळवण्यापेक्षा आपल्या अंतरात्म्यामध्ये ईश्वरी भक्ती जी जर असेल तर ती कधीच नष्ट होत नाही, ही शाश्वत संपत्ती आहे, असं असं म्हटलं जातं. आणि मला ऍक्च्युली एक मी म्हणालो जनकाची मला गोष्ट आवडते. हे जनक हा राजा होता, म्हणजे सीतेचे वडील, आणि अत्यंत श्रीमंती सत्ता परिवार असून सुद्धा अनासक्त होता. म्हणजे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला हे कर्मयोग समजून देण्यासाठी राजा जनकाचं उदाहरण भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे. त्यांना विदेह असं पण म्हणतात, विदेही विदेही अवस्था, शरीर मोहाच्या पलीकडे गेले होते. म्हणजे
सीतेचं नाव सुद्धा आपण जानकी म्हणतो, हे जनकावरून आलेलं आहे, किंवा मैथिली हे त्याचे मिथिला राज्याचे राजे होते ते. वैदेही म्हणून तिचं नाव. तर सीतेचा गौरव असा जनकाच्या नावाने पण केलेला आहे. पण एनिवे, तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जनक आणि त्यासारखी इतरांनी कर्मांनी जी सिद्धी प्राप्त केली, ती जगाच्या कल्याणाचा विचार करून तू कर्म कर. हे कर्मयोग आणि कर्मनिष्ठेशी सुद्धा नाव गेलेलं आहे, त्यांचं जोडलं गेलेलं आहे. तर एनिवे, त्यांची जी गोष्ट आहे ना, ही महाभारतामधली आलेली आहे. मी सांगतोय जी गोष्ट ती जनक राजाची. आणि ही फार सुंदर गोष्ट आहे. आणि त्याचा जो त्याचं ते म्हणाले ते पण, अनंतम बत मे वित्तम यस्य मे नास्ति किंचन किंचन, हे त्याचा श्लोक आहे. तो पण कदाचित काही लोकांना माहिती असेल. तर ही गोष्ट अशी आहे की त्यांच्याकडे खूप राजेशाही होती, ऐश्वर होतं, कुटुंब होतं, अनेक युद्धाचं नेतृत्व सुद्धा ते करायचे, आत्मज्ञानी होते. आणि लोकांच्या कल्याणासाठी आणि समाजाला योग्य दिशा दिशा दाखवण्यासाठी ते लोकसंग्रह करायचे आणि कर्तव्य करायचे. तर हे इवन शुकमुनींचे गुरु जनक म्हणजे, हे शुक हे महर्षी व्यासांचे पुत्र आणि अत्यंत ज्ञानी आणि विरक्त. पण त्यांच्या मनात काही शंका होत्या. तर महर्षी व्यासांनी त्यांना हे मिथिला नगरीचे राजा जनक यांच्याकडे त्या शंका सोडवण्यासाठी पाठवलं. म्हणजे संसारात राहून सुद्धा अलिप्त कसं राहावं, जीवनमुक्त कसं व्हावं, हे शिकण्यासाठी व्यासांनी जनक राजांकडे त्यांना पाठवलेलं आहे. तर एनिवे, हे हे खूप सत्ता यांच्याकडे होती, परिवार होता. पण त्यांना आसक्ती नाही असं लोक म्हणायचं. तर काही संन्यासी लोकांना वाटलं की हा कसला संन्यासी, हा कसला विरक्त, हा कसला विरागी, हा राजा रेशमी वस्त्रामध्ये राहतो, महालात राहतो, एवढी संपत्ती आहे, असा त्यांना संशय आला. तर त्यांनी म्हटलं की काहीतरी काहीतरी करायला पाहिजे, आपण परीक्षा घेऊ. तर मग जनक एक दिवस एकदा काही ऋषींकडे त्यांच्या काही चर्चा वगैरे करायला आले. आणि त्यांची चर्चा चालली होती त्यावेळेला मुद्दाम अशी त्यांनी अफवा पसरवली आणि मोठा एक गजारोळ असा उमटवून दिला की संपूर्ण राजवाड्याला आणि शहराला आग लागलेली आहे. आणि लोक सगळे पळतायत, खूप मोठं नुकसान झालेलं आहे, राजवाडा जळला, सगळी संपत्ती जळून खाक झाली सगळी. आणि लोक मोठ्या मोठ्याने ओरडू लागले, काही लोक पळून गेले, असं तिकीट दिलेलं आहे. एक हल्लकल्लोळ तिकडे सगळा माजला. आणि राजा जनक शांतपणे बसले होते, शांतपणे ते चर्चा करत होते. आणि मग ते मुनी वगैरे आले, म्हणाले तुम्ही एवढं कसं शांत, तुमची सगळी राजवाडा जळला, तुमची संपत्ती गेली, काय एवढं शांतपणे तुम्ही अजून सुद्धा. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ना, ते फार फार एकदम फार फेमस लाईन आहे ती. ते जनक म्हणतात की अनंतम बतमे वित्तम यस्य मे नास्ति किंचन मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दैह्यते किंचन. जे जनक म्हणतायत की माझ्याकडे ज्ञान आणि आत्मस्वरूप याची अफाट संपत्ती आहे, जी कधीच नष्ट होत नाही. मिथिला जळली, ते म्हणतात मिथिलायाम प्रदीप्तायाम, त्यांचं नगर जळलं, पण भौतिकदृष्ट्या ते माझं नाहीच आहे, ते माझं स्वतःचं काहीच नाहीये. माझं ऐश्वर अमर्याद अविनाशी आहे, कारण माझी कशावर सुद्धा आसक्ती नाहीये. मिथिलाला जर आग लागली आणि काही जळून गेलं तर माझं स्वतःचं असं जळण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे ते काही जळून गेलंच नाही. तर माझं काहीच गेलेलं नाही. ते जनक म्हणतात की कर्तव्य म्हणून मी राजा आहे, ते काय जे गेलं ते मी उभारेल, पण त्याच्यामध्ये मी गुंतून राहणार नाही. म्हणजे मिथिला जरी जळत असली तरी सुद्धा राजा जनकाची कुठलीही गोष्ट जळत नाही, कारण त्यांचा त्या वस्तूंशी असलेला मानसिक मोह, लोभ हा नष्ट झालेला आहे. हे संपत्ती आणि परिवार असणं चुकीचं नाही. मेसेज त्याच्यामध्ये काय दिलेला आहे की चुकीचं नाही येतो, पण त्याच्यामध्ये अहंकार आणि आसक्ती नसणे म्हणजे वैराग्य. भौतिक गोष्टींचा मोह ठेवला नाही जर आपण, तर संकटाच्या वेळी सुद्धा मनाची शांती ढळत नाही. हा पण एक प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये भाग येतो. हा त्याच्यामधला संदेश आहे. की भारतामध्ये पेन्शन मिळते सगळ्यांना, मेजॉरिटी लोकांना पेन्शन मिळते, गव्हर्नमेंट एम्प्लॉईजना, ह्यांना त्यांना मेजॉरिटी. आणि अमेरिकेसारखा कॅपिटलिझम नसल्यामुळे 10 वर्ष झाली की अमेरिकेमध्ये लोकांना काढून टाकलं जातं नोकरीवरनं, सो दॅट दे विल नॉट हॅव टू गिव्ह रिटायरमेंट बेनिफिट्स किंवा असं. पण वृद्धापकाळ हा खूप कठीण काळ आहे आयुष्यातल्या सगळ्या फेजेसमध्ये बघितलं तर. की लहान म्हणजे जन्म, तारुण्य, मिडल एज आणि वृद्धापकाळ. तर ह्याच्यामध्ये वृद्धापकाळ हा सगळ्यात कठीण आहे. आणि शेवट हा गोड व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत करायला पाहिजे. आणि तो शेवट जर गोड व्हायचा असेल तर मला असं वाटतं परमेश्वराचं नाव ही साखर आहे, ती वापरली पाहिजे आणि ती पेरली पाहिजे, त्याच्याशिवाय काही होणार नाही ते. बरोबर, बरोबर. वृद्धापकाळ हा खरोखरच कठीण आहे. आणि
याच्यात शंकराचार्यांनी एकदम खूप कडक वर्णन केलेलं आहे. पण त्यांनी संदेश पण तसाच दिलेला आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे की नात्यांमधली जी अपेक्षा असते ती कमी करून आपलं प्रेम निरपेक्ष करणं, भगवंतावरती आपलं प्रेम लावणं, हाच या श्लोकाचा सकारात्मक अर्थ आहे. कुटुंबाची काळजी घ्या, पण लक्षात ठेवा ते कायमचे नाही. आणि शेवटी आपण हे मोहमुद्गर स्तोत्र आहे, राईट? त्याच्यामध्ये हातोड्यांनी आसक्तीवरती आघात करणं हाच शंकराचार्याचा उच्च. त्यामुळे त्यांनी ते अगदी कडकपणे, आपण बोललो होतो पहिल्यांदा, पहिल्या दुसऱ्या सेशनमध्ये, की कडकपणे ते आघात केलेला आहे. जोपर्यंत आपण घरातल्या मोहक सुखसवीपासून, गृहजीवनापासून दूर होत नाही किंवा एक प्रकारची आसक्ती कमी करतो, तोपर्यंत आपण आध्यात्मिक सिद्धी किंवा आध्यात्मिक प्रगती प्राप्त करण्याच्या दिशेने भरीव प्रगती करू शकणार नाही. म्हणूनच शंकराचार्य आपल्याला या गृहसुखाबद्दल, अति आसक्तीबद्दल घृणा निर्माण करण्यासाठी शब्दांची भिडवत ठेवत नाहीये. असतात ना, त्याच ह्या शेवटी आध्यात्मिक मार्गाचा गांभीर्याने पाठपुरावा करण्यापासून आपल्याला दूर रोखत असतात. त्यामुळे हे कुठेतरी आपण मनात ठेवलं पाहिजे, की आध्यात्मिक संचित तुमच्या कामाला येईल जेव्हा जग तुम्हाला सोडेल. हे जे आहे ते खरं आहे. म्हणजे मला असं हे जस्ट घाबरवण्यासाठी किंवा हा हातोडा मारण्यासाठी काहीतरी असा एक मुद्दाम अक्राळ विक्राळ काहीतरी असं मुद्दाम असं हे केलंय असं नाही. मला असं वाटतं हे खूप खरं आहे. आणि सत्य हे नेहमीच कठोर असतं. सत्य हे कटू असतं. सत्य हे शुगर कोटेड नसतं. त्याला माणसं करतात शुगर कोटेड सो दॅट दुसऱ्याला ते पचेल, पण दुसऱ्याला ते घेता येईल. पण हे ट्रूथ आहे, 100% ट्रूथ आहे. हे एक सत्य आहे. आता तुम्हाला ते कठोर वाटतं माणसांना, त्याला काही इलाज नाही, पण व्हॉट एव्हर ही हॅज सेड इज द ऍब्सोल्यूट ट्रूथ. आणि त्याच्यामध्ये काहीही मेडअप नाहीये, काहीही बनवाबनवी नाहीये. त्यांना जे जेन्युइन, म्हणजे 100% जेन्युइन आहे त्यांचे हे थॉट्स, हे जे मला असं वाटतं. आणि हे हे खरं आहे. मग आता ते माणसाची घेण्याची किती कपॅसिटी आहे त्याच्यावर आहे. पण मला असं वाटतं हे परखड सत्य आहे, हे जे त्यांनी सांगितलंय ते. आणि तरुण म्हणजे कसं होतं, की मला असं वाटतं, की तरुण तरुण जेव्हा व्यक्ती असते तेव्हा त्याला वाटतं आपल्याला काहीच होणार नाही. बघते ना, खूप टीनेजर्स असतात, मुलं असतात, काही होत नाही, असे बिंदास सायकल घेऊन कुठून कुठेही कसेही जातात. किंवा ते त्यांच्याकडे काय रोलर स्केट्स असतात, असे वरती जाऊन उलटे उलटे पालटे होऊन त्या स्केटबोर्ड्स वरनं फिरत असतात. दे डोंट इवन थिंक की काहीतरी होऊ शकतं किंवा काहीतरी डेंजर आहे याच्यामध्ये. हेच ती व्यक्ती जेव्हा मिडल एज होते तेव्हा त्या व्यक्तीला वाटतं की नाही, काहीतरी म्हणजे होऊ शकतं. देर इज पॉसिबिलिटी आय मे गेट डॅमेज, लाईक मला काहीतरी होईल, मला लागेल किंवा काहीतरी. तोपर्यंत ते अनुभव येत असतात. आणि अनुभव आल्यानंतरच मनुष्य बऱ्याचदा म्हणजे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अनुभव आल्यानंतर काही 3 प्रकारची माणसं असतात मला असं वाटतं. एक असतात जी फक्त बघून शिकतात, ऑब्झर्वेशन, लर्निंग बाय ऑब्झर्वेशन. दुसरे असतात ते अनुभवाने शिकतात. त्यांना जर स्वतःला अनुभव आला तरच ते बदलतात. आणि तिसरी जी व्यक्ती असते ती अनुभव आला तरी बदलत नाही, त्यांना वारंवार अनुभवाची गरज असते. सो विच लर्नर यू आर, दॅट यू हॅव टू फाइंड आउट, मला असं वाटतं. पण आय थिंक द सेफेस्ट अँड द वायझेस्ट वे इज टू भज गोविंद. ते माझं बरोबर. नाव घेतलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि हे शंकराचार्यांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की काळामध्ये काय अवस्था होते. पण पुढच्या श्लोकामध्ये काही लोक म्हणतील आता की बाबा हो, मग आम्ही वृद्धांची काळजी घेतो, आम्ही असं करतो तसं करतो, पण मग अं, शेवटी काय होतं, तर तो त्याच्यासाठी पुढचा काळ काय आहे, म्हणजे तो पुढचा श्लोक त्याच्याबद्दल आहे. अं, असे पुढल्या 3 श्लोक आठवड्यात त्यांनी. आपण, हा, पुढल्या आठवड्यात हो, पुढला त्याच्यात श्लोक बरोबर. बघूया. तोपर्यंत सगळ्यांना खूप शुभेच्छा. चांगले दिवस जाऊ दे पुढले 8 दिवस. 8 दिवसांनी परत भेटू. धन्यवाद. धन्यवाद.